हाय, हॅलो, नमस्कार. मी अर्चना, अर्चेस कॅप्टी कॉर्नरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही दोघंजण गेलो होतो फिल्टर बघण्यासाठी. तर 2-3 शॉप बघितले आम्ही. प्रत्येकाची वेगवेगळी माहिती मिळाली. तिथं कोणतं घ्यावं, कोणतं नाही, काही सुचतच नव्हतं. आणि आमचं जे अगोदरचं फिल्टर होतं ना, ते मोर प्युअर कंपनीचं होतं. तर त्याला आता जवळजवळ 16-17 वर्ष कंप्लीट झाले. आणि ह्या 2 वर्षामध्ये काय होतं आहे, सारखं त्याला 3 महिने 4 महिने झाले की त्याचं पाणी इतकं खारं लागायचं प्यायला. खूप रिपेरिंग केलं तरी त्याला काय फरकच पडत नव्हतं. कारण मग ते रिपेरिंगवाले पण काय म्हणायचे, आता खूप वर्ष झालं, खूप जुनं मॉडेल झालं हे आणि तुम्ही त्याला किती पण हे करताल ते सारखं सारखं खराबच होणार म्हणे आता. तर म्हटलं आता नवीनच घेऊन टाकू. कारण आपलं कोट्टीच्या पलीकडे त्याची किंमत पण नाही, असं आपलं शरीर असतं, त्याला जपणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही रिस्क घेतलं. म्हटलं चला आता घेऊनच टाकू फायनली. तर मग आम्ही फिल्टर घेतलं. तर ते नॅटिव्ह अर्बन कंपनीचं घेतलेलं आहे आम्ही प्युरिफायर. तर त्याची जी शुद्धीकरण जे आहे ते 10 स्टेजवर काम करतं. RO, UV आणि कॉपर तांबे तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी शुद्ध केलं जातं. हे हानिकारक कण काढून टाकते आणि पाण्यात आवश्यक खनिजं टिकून ठेवते, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष तुम्हाला सांगते सर्व्हिस करण्याची गरज नाही आहे. आणि स्मार्ट रिन्स तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे फिल्टर 2 वर्षापर्यंत खराब होत नाही. आणि कॉपर गुडनेस आहे, शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत पाण्याचे तांब्याद्वारे पोषण केले जाते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. आणि स्मार्ट फीचर्स आहे त्याच्यामध्ये. UCFC जोडलं जातं ते, ज्याद्वारे तुम्ही रिअल टाईममध्ये पाण्याची गुणवत्ता, TDS, फिल्टरचे आयुष्य आणि पाण्याचा वापर तपासू शकता. तर ती मशीनसुद्धा त्याच्यासोबत आलेली आहे. तर असं बरेच फिल्टरसोबत ती मशीन येत नाही, वेगळी आपल्याला खरेदी करावं लागते. तर ती मशीनसुद्धा आलेली आहे. तर त्या मशीनने पाणी अगोदरचं जे आमचं बोरचं पाणी चेक केलं तर जवळजवळ 750% होते ते. आणि त्याच्यानंतर मग फिल्टरचं पाणी जे चेक केलं ते 65% आमचं झालं. असा इतका त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आणि जे खराब पाणी आहे का ते आणि शुद्ध पाणी ह्याचं जवळजवळ 50%च आपलं पाणी वायाला जातं, म्हणजे ते खराब पाणी. नाही तर दुसऱ्या मशीनमध्ये जे खराब पाणी आहे का ते जवळजवळ समजा 100% जातं आणि जे आपलं फिल्टर होणारं पाणी ते फक्त 25%च येतं. म्हणजे खराब पाणी इतकं जातं त्याच्यामध्ये. असं ह्याच्या आणि त्याच्यामध्ये असा फरक आहे दोन्ही मशीनमध्ये. तर त्यामुळे म्हटलं चला आपण हेच फिल्टर घेऊ. आणि त्याच्यावरती जे स्क्रीनवरती लाईट आहेत का, तर ते ज्यावेळेस आपलं फिल्टर भरतं आहे समजा, चालू आहे भरणं, तर ते बंद चालू होतं. आणि फिल्टर पूर्ण आपलं त्याच्यामध्ये ती टँक जर पूर्ण भरल्या गेली की मग ते लाईट पूर्ण ऑन होतं असं डार्कमध्ये. तर असं आपल्याला त्याच्याद्वारे समजतं. आणि दुसरी गोष्ट त्याच्यासोबत ना अशी खाली ट्रे आलेला आहे. तर त्या ट्रेवरती तुम्ही ग्लास ठेवू शकता, बॉटल ठेवून पाणी भरू शकता. असं एक ते न्यू आलेलं आहे त्याच्यामध्ये. तर मला फार आवडलं ते फिल्टर. आणि मेन म्हणजे त्याचा कलर ब्लॅक आला. व्हाईट कलर कसं आहे त्याच्यावरती लगेच कीटन वगैरे काही बसलं, असंही आपण स्वच्छ करतोच, पण कीटन बसलेलं लगेच त्याच्यावरती उठून दिसतं. हे ब्लॅक कलरवर दिसत नाही आणि प्रोफेशनल कलर वाटतो. तर चला फायनली आपल्याकडं नवीन वस्तू आली. तर मग मस्त त्याचं कुंकू आणि स्वस्तिक काढलं, त्याच्यावरती मी अक्षदा लावलं आणि ओवाळलं त्याला. असं नवीन वस्तू काहीही आणलं की मी अशी पूजा करत असते त्याची. त्या पद्धतीने मी अशी पूजा केली आणि नवीन सुरुवात आता. आणि हे पाणी जे आहे पहिल्यांदा जे ते फिल्टर भरलं तर मग मी तुळशीला पाणी टाकलं आणि नंतर मग घरात वापर केला त्या पाण्याचा. तर असं आहे, आपल्या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावं लागेल. तर कसं वाटलं तुम्हाला मी घेतलेलं फिल्टर नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.